चलिए दोस्तों, तो देखते हैं सेट और उसके टाइप्स। पहला है सेट। Set is a collection of well-defined objects. Set is a collection of well-defined objects. Sets are usually denoted by capital letters. Set are usually denoted by capital letters like capital A, capital B, capital C, etc. And elements of set are defined by small letters like small a, small b, small c, etc. Few examples of set are: first, collection of vowels in English alphabets contains 5 elements which are A, E, I, O, U. And second example, 3 cycle companies in India which are Hero, Avon, Suncross. Fourth is four rivers in India. We know 4 rivers in India like Ganga, Yamuna, Narmada and Kaveri. यामध्ये आपण सांगू शकतो की या सर्व नद्या भारतातीलच आहेत. त्यामुळे याला आपण सेट म्हणू शकतो. यामध्ये आपण कन्फ्युजन नाही आपलं. त्यामुळे हे डिफाइन आहे. त्यामुळे आपण याला सेट सांगू शकतो. द कलेक्शन ऑफ गुड क्रिकेट प्लेयर इन इंडिया इज नॉट सेट. कारण गुड क्रिकेट प्लेयरची एक प्रॉपर डेफिनेशन नाही. त्यामुळे हा सेट होत नाही. देयर इज नो प्रॉपर डेफिनेशन ऑफ गुड क्रिकेटर. पुढे आपण सेटचे टाइप्स पाहणार आहोत. सेटचे मूलतः 2 टाइप्स पडतात. रोस्टर फॉर्म, ज्याला टॅब्युलर फॉर्म सुद्धा म्हणतात. त्याला टॅब्युलर फॉर्म हा मूलतः कर्ली ब्रॅकेट मध्ये कॉमाने सेपरेट करून लिहितात. जसं की आपण आधी सेट पाहिलाय, सेट ऑफ इंग्लिश ओव्हल्स. तो आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये ए कॉमा ई कॉमा आय कॉमा ओ कॉमा यू असा लिहू. बाकी त्यानंतर सेट ऑफ इवन नॅचरल नंबर आपण ए इज इक्वल टू 2, 4, 6 सो ऑन. या ठिकाणी आपण सेटला कॅपिटल ए या अक्षराने दर्शवले आहे. त्यानंतर हा आहे सेट ऑफ प्राइम नंबर लेस दॅन 11. त्यानंतर आपण सेट लिहिताना सेटमध्ये असणाऱ्या नंबरची ऑर्डर यावर लक्ष देत नाही. ते इम्पॉर्टंट नाही. या सेटला आपण असेही लिहू शकतो 3, 5, 7, 2. परंतु कोणत्याही सेटमध्ये एक एलिमेंट डबल येत नाही, दोनदा येत नाही. जसे की 2, 2, 3, 5, 7 हा सेट नाही. त्यानंतर दुसरा सेटचा फॉर्म आहे सेट बिल्डर फॉर्म. याला प्रॉपर्टी फॉर्म सुद्धा म्हणतात. कारण यामध्ये आपण कोणत्याही सेटची एक प्रॉपर्टी घेऊन लिहितो. इफ ए इज अ सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. जसं की आपल्याला माहित आहे इवन नॅचरल नंबर म्हणजे 2n च्या फॉर्म मध्ये लिहितो आपण. त्यामुळे हा सेट येईल x बिलॉंग्स टू n, x इज इक्वल टू 2n. तर त्याला असे लिहितात x such that x belongs to n
x इज इक्वल टू 2n, n बिलॉंग्स टू n. दुसरा एक्झाम्पल आहे, रोस्टर फॉर्म मध्ये दिला आहे a इज इक्वल टू 0 1 4 9. तिथे आपल्याला एक फॉर्म्युला दिसत आहे, 0 चा स्क्वेअर, हा आहे 1 चा स्क्वेअर, हा आहे 2 चा स्क्वेअर, हा आहे 3 चा स्क्वेअर. याला आपण असे लिहू शकतो, x स्क्वेअर सच दॅट x बिलॉंग्स टू नॅचरल. परंतु इथे 0 आहे, तर आपण नॅचरल न लिहिता होल लिहूया. इथे होल होईल. त्यानंतर सेट ऑफ ऑल रियल नंबर्स ग्रेटर दॅन -3 अँड लेस दॅन 3. 3 व मायनस, जसे की आपल्याला माहित आहे, ही आपली नंबर लाईन, यामध्ये इथे 0 असतो, इकडे सर्व पॉझिटिव्ह संख्या, इकडे निगेटिव्ह संख्या. तर आपल्याला या सेटमध्ये -3 आणि +3 यांच्या मधल्या संख्या घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपला x हा यांच्यामध्ये असेल, त्यामुळे तो असा दिसेल. आणि ग्रेट यामध्ये सांगितले की -3 घेऊ नका, त्यामुळे इथे इक्वल टू येणार नाही. हे काही एक्झाम्पल आहेत जे तुम्ही सोडवू शकता. थँक्यू.